मित्रांनो, हा आहे विजयदुर्ग किल्ल्याची माहिती जाणून घेण्याबद्दलचा भाग दुसरा। पहिल्या भागामध्ये आपण विजयदुर्ग किल्ल्याची बाहेरील बाजूनी माहिती जाणून घेतली। आता आपण विजयदुर्ग किल्ल्याची अंतर्गत बाजू जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी चॅनल सबस्क्राइब नक्की करा। करा चालू। आम्ही सिस्टीम चालू करणार। आता ऐका माहिती मध्ये बोलायचं नाही प्लीज सर। आपण शिवाजी महाराजांचे किल्ले बघणार की इतिहास जिवंत करून बघायचं। त्या काळात गेलं वाटलं पाहिजे। तर नमस्कार, माहिती तुम्हाला ओळख करून देतो। माझं नाव महेंद्र जावकर। तर विजयबद्दल पुण्य नाही, जय भवानी जय शिवाजी। किल्ला राजा भोज या काली बांधले गेलेले आहे। का राजा भोज और का गंगू तेलीन, पन्हाळगड शिलारगणातले। तर 1195-1205 सर हा किल्ला बांधायला 10 वर्षे लागली। त्याला 830 वर्ष आली। जुना किल्ला आहे, म्हणजे महाराज आधी किल्ला 400 वर्षापूर्वीचा। पण या ठिकाणी कसं आहे सर, शिवाजी महाराज जास्ती लढाई प्रतापसारखे वगैरे म्हणजे गेले कान्होजी आंग्रे आणि त्यांच्या विरुद्ध होते डच, इंग्रज, पोर्तुगीज। समुद्रात किल्ला असल्यामुळे इंग्रज जास्ती विरोध केले। ही समोर खाडी आहे सर, बॅकवॉटर याला पाठीमागे अरबी समुद्र आहे। तर या समोर खाडीतून इंग्रज गव्हर्नर वॉल्टर बून यांनी 1758 साली हे तोफगोळ्यांचे मारे वरती आहेत बघा सर, तटबंदीवर हे तोफगोळे बसलेले आहेत बघा। कारण एकूण एक किल्ल्यावरती 16 लढाई झाल्या 16। त्यामध्ये 14 लढाई आपण जिंकलो, तर 2 कशा हरलो। तर किल्ल्यात तो ते कान्ही मुलीतून लाडू होतं, इथं लग्न होतं। बरीचशी मंडळ किल्ला सोडून बाहेर गेली आणि ब्रिटिशांनी मौका साधला आणि 2 दिवस तुफान मारा सुरू केला। आता एवढा मारा करून सुद्धा त्याने वॉल तुटली नाही, भिंत तुटली नाही। मग त्यातून एक किल्ला नाव दिलं होतं रॉक ऑफ जिब्राल्टर, म्हणजे काय कठीण बेट, युरोपची खाडी। म्हणजे आजपर्यंत कुणाला किल्ला जिंकता आला नाही असा आपला किल्ला आहे। पाठीमागून म्हणजे इंग्रज आतमध्ये फितोरीमुळे सर आपले जे सर्व किल्ले गेले, ज्याचे बंड फितोरी। जुना किल्ला 5 एकर म्हणजे राजाभाऊच्या काळातला। 1218 साली यादवांनी ताब्यात घेतला। देवीचे यादव राजे 1356 साली विजयराजे कृष्णदेवराय त्यांनी यादवांचा पराभव केला। 1431 साली बहामनी सुलतान अल्लाउद्दीन अहमद शाह त्यांच्या 5 तुकड्या लक्षात ठेवा, निजामशाही, कुतुबशाही, आदिलशाही, बिदरशाही आणि माशाही। सर 5वा भाग तो विजापूरचे आदिलशाह, त्यांचे 125 वर्षे किल्ला आदिलशाहकडे होता त्यांच्या अंमलाखाली। मग शिवाजी महाराज ताब्यात घेऊन 12.5 एकरकडे ऑर्डर आहे बघा। याच्या खाली पहिली भिंत आहे, पहिली वॉल, ही दुसरी आहे बघा आणि वर एक तिसरी आहे। तुम्हाला ह्याच किल्ल्याला 3 तटबंद्या बघायला भेटत आहेत। मालवणचा किल्ला शिंदूर बघितला त्याला एकच सिंगल तटबंदी आहे। आता महाराज किल्ले ओळखायचे असतील तुम्हाला पायथ्याचे हनुमान मंदिर लागलं बघा, वर शिवलिंग, आपण नंतर जाणार भवानीमातेचं मंदिर। आता ज्या ठिकाणी मी तुम्हाला भेटलो गेटवर, इकडे काय लिहिलं जीबी गेट। जीबी हा जुना शब्द आहे, पारशी भाषेतला। इन कॉरिडोर चेकिंग करून आतमध्ये सोडाय, चेक पोस्ट, चौकशी। पुरीचं किल्ल्यामध्ये सिमेंट नव्हतं, सिमेंट नंतरचं आहे। त्या प्रकारे गुळ वापरायचं। गुळ म्हणजे जागरी, गुळ, चुनं, शिस, राळ, कात्या, बेलफळ आणि हिरड्याची पानं। हे कसं आहे, मेन फिमेल स्टोर म्हणजे इंटरलॉकिंग लॉक सिस्टीम। सर वरती जे वॉल आहे त्याला जंगी म्हणतात, की गन पॉईंट, की बंदुकाचा मारा, की धनुष्य मारायचा। शत्रू आपल्या इकडनं खालून बघू शकत नाही, वरून आपले माळे वर टिपू शकतात बघा। आता काही जण प्रश्न पडतो की एवढा किल्ला दगड उचलला कसा असेल। हा पूर्ण नॅचरल दगड आहे, जांबा दगड, बेट होतं आयलंड, त्यावर बांधकाम केलेलं आहे। कारण मालवणचा किल्ला कुर्ते बेटावर बांधला आहे बघा। रायगड बांधला राणीच्या डोंगरावर आणि प्रताप घोरपड्या डोंगरावर। हे जे बसल्यात ना समोर, या ठिकाणी तोफीचा गाडा उभा करून तो पण खाडीवरती आक्रमण चढवायचं। तोफीची जागा आहे। कारण तोगड बॅकने रिव्हर्स ठेवले, त्याला ॲब्रिशन मागे दणकापासून स्लोप ठेवलेला आहे बघा सर। जे चौकोन भाग त्याला फांजी बोलतात। आता मालवण किल्ला पूर्ण पाण्यात आहे, बोटीतून जायला लागतं सर। याला पण पुढे पाणी होतं किल्ल्याला चारी बाजूला। तुम्ही रस्त्यावरून गाडी घेऊन आलात ना, इकडे पुढे पाणी होतं बघा। त्यामुळे वरना माहिती घेऊया। आता पुढे आपण पाडलं माहिती घेऊया। आणि ड्रेनेज किती भारी आहे बघा, ड्रेनेज पाणी जाण्यासाठी। हे बघा सर्व किल्ल्याचं पाणी सर्व खाडीमध्ये येते, कारण हा पूर्ण खाडीचा भाग आहे, क्रीक, आणि ह्याला पाठीमागे समुद्र आहे, त्यामुळे किल्ला दिसण्यात येत नाही। सर्वात किल्ला भारी आहे टिकून। जांबा दगड का? जांबा दगड एक नंबर दगड आपल्या इकडे भेटत नसेल मला वाटतं। कुठला? इकडेच भेटतो ना, पश्चिम महाराष्ट्र। ते वाघोटन चिरेखानी म्हणून आहे बघा इकडे, पडेलच्या पुढे तिकडे चिरे काढतात हे सर्व चिरेखन। ते कसं इंटरलॉक लॉक सिस्टीम, काची दगड बसवलेले असतात। हे बघा इकडे थांबा, इथे समोर म्हणजे ती भिंत गोमुख आहे बघा, टनल टाईप। वळण आहे, वळण म्हणजे गायमुख, गायमुखी असं का ठेवलं असतो। शत्रू आला की डायरेक्ट दरवर त्या टाकू शकत नाही बघा। मेन कसं आहे, शत्रूला मेन दरवायचं नाही म्हणून
पुरी शत्रूंचे हत्ती होते डायरेक्ट धावत यायचे, दरवाजा तोडायला प्रयत्न करायचा सर. ऍक्च्युली दरवाजा तुटू नये, मग दरवाजाची पण खेळ दिसत नाही दरवाजा. बघा सर, बघा दिसतो का दरवाजा? हा बघा सर, हा पण तोफगोळ्यांचा मारा. काल लास्टचा तोफा त्या भिंतीला गेलाय पण दरवाजा मार लागणार नाही. बघा बघा दिसतो का दरवाजा? अजून दिसत नाही. बाहेर सिमेंट भरली ती हे नंतर हे गव्हर्नमेंटने सिमेंट टाकलेलं आहे, पण ओरिजिनल बघा पायरी ते बघा, जांबा दगड ओरिजिनल आहे ते, समोरचं दिसतंय ते. थांबा सर, इकडे 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 थांबा. तुटलंय पण तो दगड तुटला नाही. हां थांबा थांबा, माहिती घ्यायची. हे किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार, मेन डोर सर. याला नाव आहे दिंडी दरवाजा. पूर्वी या दरवाजाची एकच टेमिंग असायची, संध्या सूर्य मोहन गेला 6 वाजले की दरवाजा बंद. का तुम्हाला रायगडी स्टोरी माहिती? हिरकण दूध विकणारी गवळण, जे आपल्या बाळासाठी भिंत उतरून तरमितो असा दरवाजा असायचा. समजा सर, हा दरवाजा पूर्ण बंद असतो तर उद्या दरवाजा ओपन असायचा. याला बघा दिंडी म्हणतात येण्या जाण्यासाठी. सर हत्ती धडक देऊ नये म्हणून खेळ टोका जिल्ह्याली आहे, कारण हत्तीने टक्कर मारली इकडे मस्तकाला लागायला पाहिजे. ही वरती जे मारताय सर, हा नगारखाना आहे, मोठा ढोल नगारा वाजवायला. मग समजा शत्रूने जर अचानक हल्ला केला, सैनिकांना सावध करायचं. आणि हे 2 साईडला देवड्या सिक्युरिटी, चौकशी करून आतमध्ये सोडायचं. बघा सर, का दरवेळेला 400 वर्षी झाली तरी आपल्याला बघायला भेटतो. तर आपण म्हणतो जुनं ते सोनं, नवीन म्हणून ते व्हॅल्यू राहत नाही. बघा बघा जुना दर्जे अजून बघायला भेटतंय. आणि हे जंगी गन पॉईंट दोन्ही साईडने मारायचं, शत्रू खालून बघू शकत नाही वरती बिलकुल. हे जे दगड आहेत हे असे ठेवले नाहीत, पूर्वी बोटी बांधायला उपयोग, झाड बांधायला वगैरे, कारण ते खाली खाडीमध्ये असायचे पाण्यामध्ये. तर हे लांबून मशरूम वाटतात बघा सर, एखादा आपण खेळाडू होतो तो प्रकार. पण बघा सर, ह्या दगडाला होल नाही आहे आणि ह्या दगडाला होल आहे. हे टोपल्या स्टँड वापरायचा, काही लाकडी काही दगडी असतात. पण त्यावेळी महाराणे मावळे होते हत्तीसारखी ताकद. ते थोडक्यात तुम्हाला माहिती आहे यशाची कंक. बघा हत्तीची झुंजरे गोळकोंडा हल्ला बांधला का समजी कोंडाळकर महाराजांची अंगर होते प्रतापगडला, घोडा उतरून खांद्याला घ्यायचा. आणि खेपेल मावळे एक बोकड खात होता, संभाजीची कोंडाळकर, ज्याने अफजलखानचे पाय तोडले डोलीतून पळवतोय तेच. आता पण ह्या तोपूची माहिती घ्या समोर. हा पहिलीच आहे पेशवेकालीन. तर तुमच्यासमोर तोप आहे. काही तोपांमध्ये फरक असतो, बांगडी तोप, सराई तोप किंवा मेंढा तोप. कारण देवळी किल्ल्याला मोठी मिळते दौलताबादला, आणि मुरुडजंजी किल्ल्यात कालामिडीची रिंग रिंग जोडलेली. आता ही तोप सरळ आहे, दारू होतो इकडनं समोरून टाचून मारायची. आणि बत्ती पाठीवर होल आहे, छिद्र आहे बघा सर. कारण तिकडनं बत्ती लिंक नाही, पेशरून गावून ना तो भिंती जाऊन फुटणार. पण ते ब्रिटिश काय करायचे, लांबून जास्त केले करायचे. मग आपले सैन्य थोडक्यात गनिमी कावा, जेणेकरून शत्रूंच्या तोपा बंदून टाकायच्या. हे बघा सर, ह्या होलामध्ये खेळा मारला तोप लॉक होणार बघा, बिलकुल चालू शकत नाही. इकडे होल आहे बघा सर पाठीमागे. तुम्ही थोडक्यात तानाजी पिक्चर बघितलं असेल तर त्याच्यामध्ये नागिन तो झोपले तानाजीमध्ये. तेवढ्याच नव्हे, जो वाहतनारी सैनिक आहे तर बाजू हौद असतं पाण्याचं, त्या पाण्यावर डोकावून ठेवणार, नाही तर कानाचा पडदा फाटणार वाजाने. कारण आपण सुरंग लावतो त्यात मोठा येतो, पुढे लोखंड कमी होतं सर. पंचधातू हे जास्त 5 मीटर्स की तांबा, पितळ, जस्त, कधी लोखंड. सर लोखंडावर झिजून गेलं असतं बघा. जवळ खारं पण एक खाडे आहे बघा, आणि उन्हामध्ये तो पासून जास्ती बिलकुल तापणार नाही. नंतर हे दगडी तोफ आहेत, हे पुरी मावळे हातात टाकायचे हँड बॉम्ब. कारण हरहर महादेव करून खाली शत्रू असलं वरून ते डोक्यात टाकणार. कारण त्यावेळी आपले मावळे कमी होते 300 पर्यंत, पण त्यांचं सैनिक जास्ती असले तरी आपले मावळे भारी पडत होते त्यावेळी. हे आता वाऊत ही पोलीस चौकी होती, आउटपोस्ट. तुम्हाला इथे गावामध्ये पोलीस ठाणे लागलं बघा, ते इकडचं तिकडे नवीन बांधल्यानंतर पोलीस ठाणे. हा पोलीस चौकी होती. हे काय दिसतंय बांधकाम, हाताने दगडी तोपगोळे टाकायचे. हा हाताने. त्यावेळी मावळे टाकत होते, त्यावेळी आंबील पियायचे, आता मॅगी खातात.
हे ड्रेनेज मस्त दाखवलं ते तुम्हाला, ते जायचं आपल्याला तिकडे. या इकडे बघण्यासारखं आहे. नंतर बसला तरी चालेल, मग क्षणभर विश्रांती, नंतर घ्या विश्रांती. हा पॉईंट वन कुठे बघायला भेटणार नाही. आता तुम्हाला दाखवणार तो. कोकण म्हटल्यानंतर कोकणात होळी सण जोरात साजरा करतात. सर किल्ल्यामध्ये पण होळी उत्सव देव आहे बघा, हे तर वर्षांनी परत काढणार. तर होळी सण कुणाचा होता, तर शिवाय महाराजांचा सण. आपण जे कापड बघतो मावळ्यांचा ड्रेस, आणि त्यावेळी शिवाने स्पर्धा केली होती, पेटत्या होळीच्या मध्ये कोण नारे काढेल त्याला सोन्याचं बक्षीस होतं. ते बक्षीस कोणी मिळवलं होतं, समाई महाराजांनी. सर आता हात घालून कोण नारे काढत नाही, काठी वाकून नारे काढतात बघा. किंवा दसऱ्याला सोनं लुटतं आपल्या पानं, ती पण प्रथा चालू. हे बघ दिसतात पानं पडलेले वगैरे सर्व. हे बघा आतमध्ये खरं सोनं असलं तर उचलून घेऊन गेले असते बघा, ती पानं तशीच झालेली आहेत. आता बघूया खलबतखाना, सुंदर पॉईंट आहे बघा. ते आपल्याची पानं ते दसऱ्याला हे करतात, जास्ती करून कार्यक्रम चालू असतो इकडे दिसणार तुम्हाला. आता बाहेर काय लिहिलंय, खलबतखाना. खलबतखाना सर हा जुना शब्द आहे पारसी भाषेतला. खलबतखाना सर्व किल्ल्यावरती बघायला भेटत नाही. जसे रायगड, राजगड आणि जर किल्ल्यावरती खलबतखाना बघायला भेटतो. आता खलबतखाना म्हणजे काय सर, तर गुप्त चर्चा करणे, डिस्कशन. शत्रूला कसं मारायचं प्लॅनिंग चालायचं. पण त्यावेळी महाराजांच्या कसं होतं, जेवढे मोजके सैनिक असतील तेवढेच राजांच्या बाजूला. काही फितूर असले तर राजे काय करे, डायरेक्ट कडेलोट. पण हा सर समुद्र आहे की जलदुर्ग किल्ला आहे. या ठिकाणी कडेलोटचा प्रकार नव्हता. रायगड टकमक बुरुज, वाराबरोबर खालती. मग कोकणामध्ये काय करायचं सर, जलसमाधी द्यायची. पोते गोणीमध्ये भरायचं, एवढा मोठा एक दगड बांधायचा आणि बोटीतून मार सोडून द्यायचं, त्याला जलसमाधी म्हणतात. सर तुम्ही काय बोलाल, या ठिकाणी तुम्हाला इको येतोय, पण इको फायदा काय, खलबतखाना कसा करायचा, की शत्रूला ऐकायला जाणार, पूर्वी असं नव्हतं. आता मग मी अगदी हळू मनामध्ये बोलतो, जरा पण ऐकायला जाणार नाही बघा. ऐका, हॅलो काय करतोय, कुठे गेला तू बघा सर. हे मी खलबतखाना केला. मग तुम्हाला सांगितलं होतं माईक सारखा आवाज करून दाखवतो. आता ह्या धर्मामध्ये कोरीव काम कसं केलंय, मी तुम्हाला सेम माईक सारखा आवाज करून दाखवतो. ऐका, हॅलो 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 हॅलो, आहे ना माईक सेम बघा. हॅलो, ओम ओम, म्हणजे विजापुलावर गुंतल गोडगुमाट, तसे इकडे आवाज गुंततो बघा सर. तुम्ही एखादी गाडत बोलली जय बन जय शिवाजी तरी आवाज मोठा येतो इकडे बघा. असा पॉईंट कुठे बघायला भेटत नाही. मेन म्हणजे हळू बोललं तर मग हे बघा मी कसं बोलतोय बघा. हॅलो काय करतोय, त्याला मार, कुठे गेला तू बघा सर. हे मी बोलतो इकडे ऐकायला आलं, बाहेर गेले काय बघा, ते दरवाजा पण ऐकायला जाणार नाही. आम्ही बोललो तर आवाज आहे ना, हॅलो काय करतोय, त्याला मारायला पाहिजे, तिकडे जाणार नाही आवाज ऐकायला. किती टेक्निक भारी आहे बघा सर. इकडे पुढे घेऊया, मग आता मोबाईल द्या, इकडे थांबा. म्हणजे तोप गाडे याचं बनवलेले आहेत. याचं उद्घाटन आता आहे कधी माहिती, 28 तारीखला या महिन्यामध्ये. हे बघा हे लावणार आहे तोप गाडे. हे कान्होजी आंग्रे सर, सर्कल सेनापती, दर्या सारंग. पण नंतर मी मला ओपनमध्ये इको दाखवतो. हा इथून पूर्वी घोड्यांसाठी रस्ता ठेवलेला आहे, म्हणजे घोडे पाळण्यासाठी. कारण रायगड कसं आहे, घोड्यावरून बाजारपेठ. कसं आहे केलेलं, एकूण सर 27 बुरुज आहेत. आता बुरुज सरदार, गणे बुरुज, शाह बुरुज. म्हणजे त्यावेळी घोडेशे पळायचे, म्हणजे मावळीचे वावरायचे. ही दुर्गरचना तुम्हाला बघायला भेटत आहेत. ह्या ज्या पायऱ्या उंच आहेत, टेप्स पायऱ्या अशाच उंच नाही, त्यांना का महत्त्व आहे बघा. का सर डच इंग्रजपूर्वी उंच होते, टॉल होते बघा, पण महाराजांची उंची कमी 5.5 फूट. सर एखाद्या शत्रू आला इथून पळू लागला, धावता आता पडायला पाहिजे, गुडघा आपटायला पाहिजे. म्हणजे लहान मोठ्या पायऱ्या ठेवल्या आहेत बघा, एक लहान एक मोठी, एक लहान. कारण आपले मावळे सह्याद्री दरेकरून फिरायचे व डोकं आपटायला पाहिजे. दरे पण मोठी छोटा आहे बघा, लगेच पायता येत नाही बघा. हे बघा लहान मोठ्या पायऱ्या आहेत, हे बघा. या सावकाश या, हळूहळू या बरं का तुम्ही.
लहान मोठ्या एवढी पाणीमध्ये आहे खाडीचा भाग, पण पलीकडे रत्नागिरी चालू झाली. हा समोरचा भाग हे राजापूर तालुका रत्नागिरी जिल्हा आहे बघा. का रत्नागिरीकडे फक्त 90 किलोमीटर. मग सांगू कोस्टल आहे, डावेसला माडबन जैतापूर, सध्या अणुविचार प्रकल्प असते तो निकट प्रावरचा भाग, आणि हे समोर राजापूर बारसूर प्रकल्प, नानाचा रिपाईंचा भाग. पण सर ही खाडी भयंकर मोठी आहे. ही वाघोटण खाडी कुठे गेली? खारे पाटण गोवा रोड चारपूर आतमध्ये डायरेक्ट कोल्हापूरला गेली बघा सर. कारण गगनमोहन नदी, शुभ नदी, भुईबावडा त्यालाही संगम पावली. ती पहिली वॉल ती पहिली तटबंदी आहे ना खाली, ही मग दुसरी आहे बघा, आणि तिसरी आहे. म्हणून महाराजांनी वापर खास किल्ल्याचा नेव्हीसाठी वापरला, नेव्ही फोर्ट. कारण सर हा विजय किल्ला जलदुर्गाची राजधानी आहे, जलदुर्ग. कारण तुम्हाला मत सांगितलं किल्ला खालून लहान वाटतो, आतमध्ये किल्ला मोठा आहे, भुलभुल्या या. आता तिन्ही तटबंद्या कुठून दिसतील तर आतून दिसणार तुम्हाला, बाहेरून दिसत नाही. आता इकडे दिसतील. आता हे कसं आहे मध्ये मध्ये बाई मध्ये दिसत नाही बघा, पण तिकडे तुम्हाला व्यवस्थित दिसतील बघा. कुठे दिसते का मधली? नाही दिसत. हा बघा व्यवस्थित दिसत नाही बघा इकडनं. त्या दगडात पाय देऊ नको, कोसळणार तू. पुढे या, इकडे जाऊन तुम्हाला दिसणार आहे. हे बघा ती पहिली तटबंदी आहे ना भिंत, ही दुसरी आणि तिसरी आहे. याला प्रोटेक्शन वॉल म्हणतात. तिलखट मजबूती आणि हा घोड्यांचा रस्ता आहे बस साईडने जाण्यासाठी, वापू नका. ही जी खाडी आहे ती कुठं मिळते बोललात? कोल्हापूर डायरेक्ट भुईबावडा. हा आता बघा इकडे दिसेल मॅडम पाणी तुम्हाला. ही मोठी खाडी आहे मॅडम, छोटी वाटते खाडी तुम्हाला, मोठी आहे. आता बसला तरी चालेल, इकडे बसा, कारण इकडे माहिती बरीच आहे. सर मग मी मला बोललो होतो, शिवाजी महाराजांचे किल्ले ओळखायचे असतील तर आपल्या पायथ्याशी हनुमान मंदिर लागलं बघा. लागलं. हे शिवलिंग आंग्रेकालीन आहे, आणि आतमध्ये भवानीमातेचं मंदिर. भवानी मातेचं मंदिर. पूर्वी सर या किल्ल्यावरती 4 सरदार सनकोन कमांडर, एक म्हणजे कान्होजी आंग्रे, संभाजी आंग्रे, तुळाजी आंग्रे, शेवटचे आपल्या गावातले धुळप सरदार होते. त्यांच्या गावामध्ये वाडा आहे. सर आंग्रे हे शिवभक्त होते. तिथं कुणकेश्वर मंदिर पाहिलं असेल सर. कुणकेश्वर मंदिर कोकणची काशी आहे बघा. मग तीर्थरूप क्षेत्र इथून किती आहे? 40 किलोमीटर कुणकेश्वर मंदिर. पण त्यावेळी संभाजी आंग्रे दर सोमवारी इथून चालत जायचे कुणकेश्वर दर्शनासाठी, दर सोमवारी जात होते. सर काही काळानंतर त्यांना दर्शन मिळत नव्हतं सर. ते जवळ दर्शन मिळावं दृष्टांत झाला. ज्या ठिकाणी तोफगोळा पडेल त्या ठिकाणी मंदिर बांधायचं. आंग्र्याने काय केलं, ह्या दक्षिण दिशेवरून की सर 2 तोफगोळे टाकले, स्वयंपिंडी प्रगट झाली. ती गावात मला इथे पोलीस स्टँड लागलं बघा, इथे जवळ समोर रामेश्वर मंदिर आहे, गिरे रामेश्वर मंदिर, हे स्वयंभू आहे, जाते मंदिर बघा. आता शेवट सरदार धुळप. धुळप म्हणजे कोण? जावळीचे चंद्रराव मोरे. पण काय म्हणत सर, मोरे फितूर होते, महाराजांचा वेळ होता, पण इकडे सर त्यांनी चांगलं काम केलं. ते म्हणजे कुठलं तर रत्नामध्ये रत्नदुर्ग किल्ला आहे, रत्नदुर्ग. कारण आंग्र्यांनी इकडे त्याला 5 किल्ले बांधले बघा. अमोलगड, यशवंतगड, पूर्णगड, रत्नदुर्ग आणि जयगड. मग रत्नागिरी लढाई झाली ब्रिटिश आणि झुडपांच्या मध्ये. झुडपाने काय केलं, त्यांची नाव लुटून आणली होती. त्या नावेवरची घंटा ह्या रामेश्वरमध्ये बांधलेली आहे. एवढी मोठी घंटा आहे पितळेची, आणि चौकार की नाही सर अशी मोठी डोंगर शिडाची काठी एवढ्या रुंदीची. पूर्वी कापड मोठी वारावर जायच्या, आता इंजिनवर जातात. आणि डावीसाला गेले संभाजी आंग्रे, संभाजी आंग्रे. आता या ठिकाणी ह्या गोष्टी 15 ऑगस्ट, 26 जानेवारी 1 महिन्याकडे मोठा तिरंगा झेंडा लावतात. भारतामध्ये ह्या झेंडा 3 नंबर लागतो लांबीमध्ये, हायटेडमध्ये. काल लालकोट दिल्लीचा 2 नंबर दिल्ली, नंतर वाशीचा 1 नंबर नवी मुंबई महापालिका, आणि आपला 3 नंबर हा 21/14 झेंडा असतो. 21/14 हा चौका नाही बघा, एवढा तिरंगा फडकतो बघा सर, किती मोठा आहे बघा वरणाखाली. कारण वरती सरपंच, पोलीस, टीचर, कारण शाळेचा विद्यार्थी खाली नामतात. वारा भयंकर समोर रिंग ठेवलं बांधलेलं आहे बघा. आता सिंधुदुर्ग किल्ला पूर्ण पाण्यात आहे, बोटीतून जायला लागतं सर. याला पण पुढे पाणी होतं किल्ल्याला 4 बाजूला. याला कुठून पाणी होतं आपण वरना माहिती घेऊया. जर आम्हाला साईड द्या, ती वरती आहे जरा अजून, नाही तर माहिती कशी येतो ऐका जरा सर. बघा सर, तुम्हाला म्हणजे बोललो होतो की सिंधुदुर्ग किल्ला पूर्ण पाण्यात आहे, बोटीतून जायचं नावीतून, तसं याला पण पुरी पाणी होतं. कसं ते बघा, त्या रस्त्यावरती 23ला काय स्क्रीन लावलेलं समोर आहे बघा, ब्लॅक कलर, ते काय चौकोन भाग.
मग त्या ठिकाणी पुढे पाणी होतं आणि तो खंदकबाग की नाही म्हणजे काही काळानंतर बुजून गेलाय. आणि तिकडे लाकडी पूल, लाकडी साखव म्हणजे वुडन ब्रिज, खाडी आणि बीच हा भाग पूर्वी किल्ल्याला जोडला होता बघा चारी बाजूला. म्हणून सर पहिलं किल्ल्याला घेरिया होतं की गावात इथे तुम्हाला गिरियम गाव, गिरिय गाव त्याला घेरिया होतं बघा. महाराज ज्यावेळी किल्ला जिंकला आदिशाहून 1653 साली सर याचं बांधकाम होतं विजय संवत्सर म्हणजे नवी वर्ष विजयादशमी या दसऱ्याच्या मुतारी विजयदुर्ग नाव दिलं बघा. पहिले घेरी यानंतर विजयदुर्ग. आता प्रत्येक किल्ल्यामध्ये गोडं पाणी असतं कारण आपण म्हणतो की देवाची कणी नारात पाणी. कारण सिंधुदुर्ग किल्ल्याने 3 विहिरी आहेत, दही भाव, दूध भाव, साखर भाव. तर तिकडे खारं पाणी आहे समोर ते पण दिसते आणि बघ गोड्या पाण्याची विहीर. एका पाईपलाईन गेलाय बघा समोर हे पण दिसते. एका ग्रीन कलर पाईप गेलाय बघा समोर ती पण दिसते. हा ती विहीर आहे समोर ती पण दिसते समोर झाडं वाढलेली छोटी. छोटी म्हणजे जवळ 60 फूट खोल आहे ती. 60 फूट डीप आहे त्या झाडाच्या बुडात बरोबर. आता त्या एक महाराजांचं गनिमी कावा म्हणजे शत्रूला कसं फसवायचं. तुमच्यासमोर हनुमान मंदिर आहे बघा पण मंदिराचा कळ दिसतोय दरगाह टाईप मस्जिद टाईप बघा. पूर्वी मंदिराने शत्रूंपासून जास्ती धोके असायचे का शत्रू जर आला त्यावर हल्ला करू नये तशी आयडिया केलेली आहे बघा. कारण आपले मावळे कमी होते 300 350 पर्यंत तर त्याला तोंड द्यायला पाहिजे मग तशी आयडिया आहे बघा. का ते कसं आहे देव आपलाच असतो पण एक थोडक्यात फसवणूक. गनिमी कावा बीच दिसत आहे बीच हे बघा उद्या साईडला बीच आहे समुद्रा पाठीमागे. आणि मराठी किल्ला पिक्चर पाहिला असेल या ठिकाणी शूटिंग किल्ला पिक्चर मराठी किल्ला पिक्चर. किल्ला पिक्चर तो मुलगा असतो लहान चिन्मय काळे आणि अमृता सुभाष आणि सर सेनापती हंबीराव मोहिते, प्रवीण तरडे ती पण शूटिंगकडे झालेली आहे. आणि आता 22 तारखेला रिलीज झालंय बघा धर्मरक्षक संभाजी महाराज अनुसिंग ठाकूर ती पण शूटिंगकडे झालेली आहे. कारण हा मुरुड जंजिरा किल्ला दाखवलेला आहे सर. हा विजयदुर्ग किल्ला आहे ना तो मुरुड जंजिरा दाखवला. कारण ऍक्च्युअली शूटिंग तिकडे होती पण हा किल्ला घेतलेला आहे. तिकडच्या बाजूने शूटिंग झालंय ते भरपूर. आणि सेतू बांधलाय तो बीचवर बांधलेला आहे सेतू. तो दाखवतो मी तुम्हाला कुठे बांधला सेतू तो. फक्त फोटो काढून ठेवा नंतर पिक्चर बघा. मगाशी आपण जो दरवाजा भेटला मेन डोर दिंडी दरवाजा त्याला कडी इथून टाकायची बघा सर. कडी. अरे बापरे. त्याला आपण आगळ म्हणतो आडसर किंवा अण्णा इथून टाकलायचा. कारण एवढा लांब का त्यावेळी हत्ती धडक द्यायचे दरवाजाना का धडक देऊन दरे तुटू नये. एक लाकडी खमा असायचा बघा या बिंदू दुसऱ्या बिंदू लोटायचे आहे. आणि या दारुगा कोठार दारुगा साठा करून ठेवणे वर बांधकामात दगडी बांधकाम आहे. हे आता असं कोण बनवू शकत नाही. पूर्ण इंटरनल लॉक सिस्टीम समजा सर याच्यावर किती पण हल्ला झाला काय होऊ शकत नाही. समजा का तोबळ पडला लगेच घसरणार. बांधकाम स्लोप आहे बघा. पाऊस पडला पाणी आतमध्ये पूर्ण इंटरलॉकिंग आहे. हा याला मधला दगड आहे दाखवता इकडे समोर हे बघा. नाही बघ कसं थांबलंय बघा स्लॅबचं बांधकाम नाही आहे. हा इकडे मधला दगड आहे. याला इंग्लिशमध्ये कीस्टोन म्हणतात. की म्हणजे चावी की मराठीत पाचर. हा दगडच नाही त्या वरून ठोकून बसलेला असतो सर. हा एक दगड पडला की नाही सर्व बांधकाम खालती कोसळ आर्च पद्धत. कारण याला म्हणतात हेमाडपंथी बांधकाम. तुम्हाला इकडे बघा इकडे गरम होते आतमध्ये गारवा आहे बघा खरोखर बघा. इकडे इकडे किती फरक पडतोय बघा लगेच. हे बघा इकडे गरम होते बघा इकडे गारवा आहे बघा मॅडम. या ठिकाणी गरम होते एकदम थंडगार आतमध्ये AC लावलेला आहे. हा तो कीस्टोन आहे. हा तेव्हाच आहे ते आता कसं आहे त्यानं जागा नाही कुठे ठेवलं म्हणून आतमध्ये ठेवलेले आहेत ते तसं. आणि तुम्हाला बघायला भेटले मागच्या तुम्ही आला असला तर कसं पोलीस चौकीवर ठेवलेले होते ते पॅक बनवती त्यावेळी बघायला भेटलं नशीब म्हणायला. हा तुमचं नशीब आहे बघा. जेवढे पर्यटक येतात त्यांना हाच किल्ला आवडतो जास्ती करून. तसंच व्हायला. आणि मेन किल्ल्यामध्ये कसं वस्ती नाही बघा. वस्तीला म्हणून किल्ल्याची वाट लागली नाही मॅडम. खरं सांगायचं म्हणजे वस्ती जर राहायला त्यावेळी वस्ती होती. एकूण 1500 सैनिक होते 1500 म्हणजे आतमध्ये पटांगण मोठं आहे तिकडे घरं असायची पूर्वी. पण ते कसं वस्ती करून ह्या किल्ल्यात झाली नाही. किल्ल्याभरांची घरं अजून आहेत. हे बघा भुयारी मार्ग. तुम्हाला मॅडम ह्याच्यामध्ये जमत असलं तरी या. पायऱ्या 48 पण उंच आहेत बघा पण बघण्यासारखं इकडे पण 48 8 8 बर चला. हे नाही आतमध्ये 8 आहेत बघा. किल्ला पिक्चर आहे बा इकडे शूटिंग झाली बा. तो मुलगा इकडे बसलेला असतो बा चिन्मय काळे. आज बघा येतो त्याच्या मित्रांबरोबर गप्पा. हा बरोबर आहे. तो घाबरतो इकडे लाटांचा मारा बघून. त्याच्या आई वडिलांची तिकडे बदली झाली बरोबर. अमृता सुभाष चौकात चला बघा किती मस्त आहे ते.
असे मार्ग बघा कुठे बघायला भेटत नाही, कुठल्याच किल्ल्यात चालू नाहीत बघा अजून. हे बघा, हे व्हेंटिलेशन हवा येण्यासाठी, म्हणजे आताची आर्किटेक्ट आणि पूर्वीची आर्किटेक्ट बघा कशी हवा येते इकडून. कुठेतरी हात घालायचे नाही, कुठेतरी हात घालू नका, मी दाखवलं तिकडे. थांबा थांबा, इकडे थांबा. थंड वाटते. बघा किती गारवा वाटतो आणि फोटो किती भारी येतो तो बघा इकडे. तुम्हाला कळले काळोखात फोटो कसा येईल? द्या मोबाईल द्या, फोटो काढायचे. बस बस मॅडम, त्याला उचलून असं करू नका, सोडा वरती आणून, नाही तर आपटणार. बोला. आपली काही नसते, व्यवस्थित बोलणार. या इकडे. बोला, मी काढतो. ओके सर, बघा हे गोल बुरुज आहे, याला बुरुज म्हणतात. हे गोल राऊंड दिसतंय ते. तर या बुरुजाला काय नाव होतं? खूप लढा तोफा मारा. खूप म्हणजे काय, तुम्ही सर जास्ती लढा कमी लढू नका. ह्या बुरुजाला पूर्वी 12 तोफा होत्या. प्रत्येक चौकोन्याला बघा 2-2 तोफा होत्या. आता सर या बुरुजात काय मजा म्हणून एंट्री केली हो, दरवाजी सर नाही समोरचा गोमुख बाग या ठिकाणी या. हे बघ समोर, कारण मारा झाला ह्या बुरुजावर होणार, पुढे मारा जाऊ शकत नाही बघा. शिवाजी महाराज वापर खास किल्ल्याचा नेव्हीसाठी वापर, नेव्ही फोर्ट का 16 नेव्ही स्थापन केली. तुम्हाला गावात ते पोझिशन लागलं त्या जवळच आपली आता पण आरमारी गोदी आहे सर, कारण गोदी म्हणजे डॉकयार्ड. कारण गोदीची लांबी 355 फूट लांब आहे बघा आणि 200 फूट रुंद आहे. आता त्यावेळी आपल्या सैनिकांची जहाजं 700 जहाजं होती लढाऊ, लक्षात ठेवा. तिकाटी, मचवा, पगार, गुराब, तारू, गलबत. आता नारायणपाल म्हणून जहाज होतं, एका बोटीवर 60 होते 60 तोफ. किल्ल्याच्या भोवती 100 बोटी सज्ज असायची. सर खाडी आहे, पाठी अरबी समुद्र आहे. मग तिकडे ब्रिटिश येणार, आपलं सैन्य लपून बसायचं, कारण ब्रिटिशांना पुढे जायचं आणि पाठीवर घेरा घालायचा. म्हणून सर इंग्रजी घराला घेर या. तू लिंक तोडू नको, बस खाली या, इकडे या. हे बघा, हे गन पॉईंट आहे, डायरेक्ट गेटवर आहे बघा सर. ह्याच्यातून बघा, हवालातून बघा, नेम डायरेक्ट बघा नियम चुकणार नाही. निशाणा हे बघा, हे बाण मारायला किंवा भाला मारायचा. बघा मॅडम, त्या हवालातून बघा, निशाणा चुकणार नाही बिलकुल जरा पण. बाण मारायला कुठे? हे काय, हे बघा बाण भाला. शत्रू खालून काय करू शकत नाही, वरून आपले मावळे बरोबर ठेवू शकतात. हे काय आहे? ते जंगी गन पॉईंट. मग तुम्हाला खाली दाखवलं, ते शत्रू दिसत नव्हतं खालून, आपण मारणार बरोबर. तुम्ही खालून बघितलं बघा काय दिसतं का तिकडे, ते बघा काय दिसत नाही बघा, वरणाबरोबर मारा करणार आपण. ते ते समोर फक्त भिंत असले निमुळत आहे ना. हा असं वाटतं बघा, आणि वरना ते पोकळ आहे. पाणी पिताना उभ्याने पाणी कधी प्यायचं नाही, बसून प्यायचं पाणी. ठसका लागतो, लागला ना तुला ठसका? हा हे बघ डायरेक्ट पाणी आहे बघा इकडे. याच्यात तडबंदी येणार नाही. हे बुरुज आहे गोल, हे वरचा आडवा इकडे नाही येणार तुम्हाला. हे बघा बघा, डायरेक्ट पाणी आहे. बोला. इकडची माहिती झालेली आहे. ओके. हे कट्टा कशाला? हे बसायला. आता बघा सर, आपण आता बसलो तर वर पाय जातील आपले, पण त्यांचे पाय टेकत होते खाली. अच्छा. ह्याच्यावरून तुम्हाला समजलं ना त्यांची हाईट. आणि त्यावेळी बायका किती उंच होत्या ते मी तुम्हाला नंतर तुळशीरून दाखवतो. हायटेड आहे पूर्ण. साठी मग बोटीतून माल सप्लाय करायचा बघा. तेव्हा इथून बघून ठेवा कुठे आपण जाणार ते. तू इथे बोटीतून बघितलं असणार मगाशी, ते बघा त्या भिंतीला ओल आहे. इकडनं बघा समोरून. पण बोटीतून तुम्हाला बाहेरून दाखवलं, पण आतमध्ये काय ते काय समजणार तुम्हाला. बोलायचं नाही रे, करा चालू. सर हे आहे सदर. सदर म्हणजे वेटिंग रूम, कारण बैठकीची जागा. अनोळखी जर व्यक्ती आली की नाही तर नावाची चौकोनी सोडणे, थोडक्यात अँटी कॅबिन. मग काय ते कारकून वगैरे बसता येईल का, सर्टिंटीस वगैरे. पूर्वी सर असं ओपन नव्हतं की ह्याच्यावर पण लाखी छेद होतं बघा. ते पण ब्रिटिशांनी उद्ध्वस्त करून व्यापार राज्यकर्ते बनले. पण प्रत्येक वेळी या किल्ल्यावरती शिवाजी महाराज नव्हते तर महाराज कोणते, तुकोजी आंग्रे, मग कान्होजी आंग्रे,
तुळा जांगरी, संभाजी जांगरी आणि माना जांगरी. नववी पिढी आता अलिबागसाठी चालू, अलिबाग आणि बहुतेक नेहमीमध्ये आहेत. जर काही कार्यक्रम असला रघु जांगरी किल्ल्यावरती अजून येतात. आता इकडून सुद्धा की दरबार केवढा मोठा आहे बघा आतमध्ये. या कॉन्फरन्स रूम आणखी त्यांच्या वंशज ह्याच्यात आहेत का? आहेत. नेहमीच आहेत बघ. कारण नेहमीसाठीच वापर केला महाराजांनी या किल्ल्याचा, म्हणून या जलदुर्गाची राजधानी म्हणतात. जलदुर्ग सर्वात किल्ला भारी आहे. भारतीय नौदल दलाचे हा, फादर ऑफ इंडिया. ही पालखीची जागा, पालखीचा मेना. मी कोण असतील तसं या ठिकाणी पालखी मीटिंगला जायचं. बघा बघा दरबार केवढा मोठा आहे तो. रायगड हे बांधकाम काही शिल्लक नाही आहे. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर मग तुम्ही मला प्रश्न विचारला होता, शिवाजी महाराज या ठिकाणी किती वेळा येऊन गेले. महाराज एकदाच येऊन गेले बघा या किल्ल्यावर. एक वेळा, कारण त्यांनी जास्त वेळच नव्हता. आणि वेळ सर कसा असेल बघा, 300 मावळ्यांनी 360 किल्ले जिंकले. आता वर्षे 365 दिवस. प्रत्येक किल्ला त्यांनी भेट द्यायची होती. जसे रायगड, राजगड, पन्हाळगड. कारण राजगड होती जुनी राजधानी, रायगड नवीन. ह्या मानाने दरबार हॉल, तिकडे सिंहासन जागा होती. कारण इकडे कसं होतं लाकडी सिंहासन, पण रायगडला 32 मन सिंहासन सोन्याचं होतं. म्हणजे 40 किलो 1 मन, 1280 किलो वाहण्याचं सिंहासन, ते पण इंग्रजांनी लंपास केलं होतं. आता ज्यावेळी ह्या ठिकाणी इंग्रजांनी केला 1717 साली, हे वरचं सर्व उद्ध्वस्त करून ठेवलं. वरून लाकडी छप्पर, होल आहेत लाकडी तोळे. सर एवढं ओपन असून सुद्धा तुम्ही इथून जरी हळू बोललात त्या भिंती पण ऐकायला जातात. आता पण श्री जा बरं हळू बोल तिथे जाऊन. बघा जाऊन तो मधला खांब आहे ना, तिकडे जायचंय. ए साई दादा तू तिकडे जा, श्री तिकडे जा. या ऐकायला येते. आपण इकडे या. पायाखाली खड्डे आहेत मॅडम, खड्डे आहेत बघा तुमच्या पायाखाली. खांब होते पूर्वी. बघा मी किती वेळ बोलतो, तुम्ही इकडे या. आवाज करायचं नाही. बोलू काय? बोलो. ऐका. जय भवानी, जय भवानी. बरोबर. परत बघा. हर हर महादेव, हर हर महादेव. मॅडम तिकडनं बोला हळू. सरळ राहायचं सावधानमध्ये. कोण बोलतंय? हर हर महादेव. कान्होजी जांगरे. जय भवानी. बघा हळू बोललं तर आवाज येते. राजांची मीटिंग चालू असते वेळी त्यांच्याकडून काही कुजबूज चालू असली शेवटपर्यंत कळत होतं. पूर्ण पॅक असतं की अजूनच सुंदर आला असता. किती टेक्निक भारी आहे बघा. पूर्वी असं नव्हतं, बसायला गालीचे वगैरे असायचे. पण बघा जुन्यातला अजून दरबार हॉल अजून बघायला भेटतो बघा व्यवस्थित. हे काय खांब होते, खांब. हे काय खांब होते. कोल्हापूरला कसं महालक्ष्मी मंदिरमध्ये तो प्रकार. जरा काही थांबा असं द्या मोबाईल. नाणीगड, वॉशरूम वगैरे आउटलेट हे समोर दिसत आहेत तुमच्या समोर. संडास बाथरूम पहिल्यातल्या. पहिल्या काळात. मग तुम्हाला बोललो ना किल्ल्यामध्ये होते म्हणून पूर्वी कमोड सिस्टम वगैरे अजून आहेत आतमध्ये. रायगड सर्कल सेम. पण आता कसं जिकडे तिकडे देवस्थान आहेत. हे सर्व वाडे वगैरे होते समोर दिसत आहेत ते. ते काय समोर दिसत आहेत तुटलेला बांधकाम. किल्ला मोठा आहे मॅडम अजून आतमध्ये. राणीचा माल पण आहे अजून. आपण अजून किल्ला काहीच नाही फिरलो आहे. मेन किल्ला आतमध्ये आहे. ए चला चला. त्यावेळी आपल्याकडे पण इकडे हे करतात विठोबाच्या मंदिरात. काही ठिकाणी कसं आहे अष्टमीला मला बसायला नको, काही नको. फक्त राणीमालमध्ये बसलं तरी चालेल. हवा सुंदर लागते. उन्हात कुठे बसलास? पाणी पितोयस? बस तिकडे कोपऱ्यावर सावलीत. सर बघा हा जुना किल्ला आहे.
राजा भोजच्या काळातला 5 एकर बांधलेला बघा सर, या बांधकामामध्ये आणि या बांधकामात फरक आहे. आता राजा भोज म्हणजे भोपाळ, तर राजूने एकूण 16 किल्ले बांधले. कारण वासोटा किल्ले त्याने बांधले, कोणी वासोटा, अजिंक्य तारा, चंदनगड, रांगणागड, भुजरगड, विजयदुर्ग किल्ला, पन्हाळगड किल्ला राजाने बांधला सर. हा वरचा बाले किल्ला गोल दिसतोय तो. शेवटपर्यंत कसं बाले किल्ल्यापूर पण जाऊ शकत नाही सर. एकदा बाले किल्ला हातातून गेला, किल्ला गेला समजायचं. तर शेवटचा पाय बाले किल्ल्याचा. आता मी तुम्हाला ते दारू कोठार दाखवलं, ते मग धान्य कोठार दगडी बांधकाम. समजा बाहेरून किल्ल्याला वेढा पडला तर धान्य स्टॉक करून ठेवायचं. ॲक्च्युली पन्हाळ्याला सीजीवर कसा वेळा 6 महिने तो प्रकार. आता इकडचा मार्ग डायरेक्ट सी पॉईंट आहे, म्हणजे पाण्यापर्यंत मार्ग गेला आहे, पण सेम पावनखिंड आहे बघा, काही फरक नाही जर आपण या. धान्याचं कोठार कुठलं? हे काय दगडी बांधकाम. हे कुणाच्या काळातलं आहे? शिवाजी महाराजांच्या काळातलं आहे. म्हणजे हे बांधकाम जरा लालसर आहे. हां ते बघा, हां फरक आहे बघा. म्हणजे हे राजा भोजने बांधलं राजाभोजच्या काळातलं बांधकाम बघा पूर्वीचं. आणि हे हिरोजी इंदुलकरांनी बांधलं. हे बघा बोल दाखवला ना तिकडे मगाशी. आता मार्ग कसा आहे तो बघा. कारण आता पाण्याला कशी ओटी आहे, पाणी खाली खाली गेलं आहे बघा. जशी नदी आटते तो प्रकार. बघा किती सुंदर आहे, किती कोरीव काम आहे बघा. हा भुयारी मार्ग तो आहे का? तो मग दाखवला तो. आता बघा आपण जाणार खाली इकडे. अरे बापरे, किती सुंदर आहे बघा मॅडम. म्हणजे इकडे तो बोटीतून लगेच माल सप्लाय करायचा. हे गोडावण, हे गोदाम धान्य बघा तिकडनं समोरून किती लांब आहे ते आतमध्ये. पूर्ण गोदाम आहे. भयंकर मोठे आतमध्ये आहे. अरे बापरे, लांब आहे रे. मग बघा किती लांब आहे ते. मग हो तेवढ्या धान्य पुरायला पाहिजे ना. मग दाखवलं का ना तिथं कमानपर्यंत. तिथपर्यंत आहे. लय लांब आहे. तू बघ उजेड बघा, पोहोचतच नाही तिथपर्यंत. थोडंसं उन्हात ठेवलंय. आता उतरताना तिरकस पाहिजे राहायचं, आडवा ट्रॅकिंग सारखं खाली जायचं आपल्याला. हे बघा दाखवतो कसं. हे बघा माझ्याकडे बघा. या या चढताना सरळ आलं तरी चालेल, उतरताना मग आडवा. बघा हा कट एका दगड आहे, 1 स्टोन. हा बघा पूर्ण. आणि हा दगड मध्ये कट केला आहे तुमच्या बाजूला. त्या दगडाचा फायदा काय, तिकडे शत्रूला बाहेरून त्याला दगड दिसेल, मार्ग दिसत नाही बघा. त्या कॉर्नरला जाऊन बघा, काही दिसत नाही बिलकुल. आणि कसं म्हणजे सर, कारण ब्रिटिश कालीन वेगळ्या होत्या, लांब नांगरपट्टी. कारण इंग्लिशमध्ये विसेप त्या तुटाव्या म्हणून हे दगड टाकून ठेवल्या नॅचरल. कारण आपल्यापुढे फ्लॅट का त्यांच्या नांगरवडी खालून घासून तुटायच्या बघा. किंवा त्यांनी स्विमिंग केलं तर कापायला पाहिजे. हे कोरल्स आहेत. हे बघा हे दगडांना व्हाईट स्पॉट दिसतात ना, त्याला धार भयंकर आहे. एक वेळ तलवार परवडली ते परवडली, एकदम शार्प आहेत. म्हणून महाराजांना माहिती ब्रिटिश घातक आहेत. म्हणून किल्ल्याच्या बाहेर समुद्रामध्ये भिंत बांधून ठेवलेली आहे समुद्रात. पण ती तुम्हाला माहिती पाठीमागे देणार मी. आणि फसवा किल्ला, डमी फोर्ट, समोर किल्ला दिसतोय, पुढे गेल्यानंतर काही नाही. असा किल्ला बनवलेला आहे, पाठीमागे आहे डमी फोर्ट. आता आपल्याला व्यायाम संपलेला आहे, किल्ला संपला नाही. किल्ला मोठा आहे. हा पावसात चला सावकाश, चला सावकाश सावकाश झाला एवढाच व्यायाम. आपले फितूर होते. घोडे बांधायचे, घोड्यांची पागा. पण त्यावेळेस आपल्याला घोड्यांची जास्ती गरज नव्हती. समुद्रात जास्ती लढाया होत होत्या. जेवढे बुरुज तेवढे घोडे.
समजा अनोळखी जर घोडा कोण आतमध्ये घेऊन आला तर त्याला आतला इकडचा भाग दाखवायचा नाही, इथून रिटर्न पाठवायचं. आता मग मी मला पायऱ्या उंच दाखवल्या. मी काय बोलतो, इंग्रजमध्ये उंच होते, टॉल होते आणि पायऱ्या उंच होत्या. अंग्रेजकालीन आपल्या सैनिकाच्या बाया किती उंच होत्या, बायका तो विसरून जाऊन बघा तुमच्या पाठीमागे. कारण आता फॅमिलीत त्यांची उंची परत नाही, खरं सांगायचं म्हणजे. कारण बाजूला तलाव आहे ना, त्यातील पलीकडून देवपूजा करणे हे सैनिकांच्या राणी, सोल्जर महाराजांच्या राणी नव्हे. शिवाजी महाराजांच्या 8 राणी होत्या सर. शिवाजी महाराजांच्या 8 म्हणजे कसं 6 राणी राज्यावर स्वैरिक करायचं, मेन पॉवर. कारण एक राणी केली की नाही सर्व मावळे त्यांना लढाईसाठी भेटत होती, तो राणीमाला आहे. ह्या म्हणजे सोल्जर सैनिकांच्या राणी. इकडे ते राणी पूजा करायला यायचे बघा समोर. बागेत जाऊया ना, या इकडे हे दाखवतो. इकडे बांधायचं ते घोडे. पण वळून कसं निमूळ ते चप्पर आहे बघा. पण इकडचा आवाज तिकडे जाणार नाही, पलीकडे दरबार आहे. काय ह्याच्या पलीकडे दरबारच आहे. अच्छा. मग आपण गेलो होते, फक्त मध्ये या पाहिजे तेवढाच. चला, हे तुळशी वृंदावन आणि तिकडे राणीचा महल. हां आता इथे कुठल्या राणी होत्या? हे म्हणजे सैनिकांच्या राणी, म्हणजे ताराबाई, लक्ष्मीबाई, मथुराबाई अशा होत्या. हां आंग्र्यांच्या राणी. हे बघा सर, मगाचा खाडीचा भाग तो तुम्हाला लहान वाटला, आता समुद्र आला बघा. त्यामुळे किल्ला दिसण्यात येत नाही खालून. तुम्हाला काय बोललो, कारण मालवणचा किल्ला 48 एकर असला तरी हा तुम्हाला किल्ला मोठा वाटेल. हा बघा इकडनं बघा समोरून. तो बघा त्या बिल्डिंगवर आपल्याला जायचंय, त्यावेळी किल्ला संपणार. बघितलात किल्ला किती मोठा आहे तो, वाटत होता. तो बघा किल्ला किती मोठा आहे बघा अजून आतमध्ये. ते बघा अशोक, ते काय माहिती आहे, धान्य कोठार कोल्हापूरला आहेत ना पन्हाळगडला, गंगा यमुना सरस्वती, तसं ते राजावंशात धान्य कोठार वर बंगल्याशिवाय व्हाईट ते ब्रिटिश कालीन बांधकाम आहे. आपण तिकडे असं येणार बघा, या रस्त्याला येणार. आता ही सली जात आहेत ना मुलं, या रस्त्याला आपण इकडनं येणार असं फिरून. या इकडे ते बीच वगैरे मला दाखवलं ना तुम्हाला, ते बघा इकडे आहे समोर. आता एसी जाऊन झाला बघा, झालं काय वरचं टेरिस फ्लोरिंग. 3 मजली इमारत अजून तुम्हाला बघायला भेटते बघा. पण एक असं पेशवेकालीन बांधकाम आहे. आणि बॅक साईडला बीच आहे बघा, राणी स्पॉट सुंदर आहे एकदम बघायला. लाकडी काम अजून आहेत, लाकडी तुळे, लाकडी काम. पुरीचं लाकूड अजून आहे बघा. त्यावेळेचे कार्पेंटर, आताचे कार्पेंटर बघा कसं सपोर्ट दिलाय है ना, तेव्हा आतमध्ये आहेत बघा अजून. ही 3 मजली इमारत तेव्हा 1 फ्लोअर 2 वरचा टेरेस, तेव्हा पहिला मजला, दुसरा 3रा मजला. आणि बॅक साईडला बीच आहे, बीच अगदी सेफ आहे बघा, डेंजर नाही आहे. गणपतीवरती एकदम डेंजर. म्हणजे हे जे खटके आहेत ते लाकडं खूप हे आहेत ना, हे खाची दिसतात ना, ह्याच्यामध्ये खांब होते पूर्वी. तरी 350 वर्षी आली बघा. पेशवेकालीन बांधकाम आहे. ते सागाचं लाकूड आहे, ओरिजिनल साग. पहिला मजला, दुसरा मजला, तिसरा मजला. आता पुरी जे किल्ल्याला पाणी होतं 4 बाजूला, महत्वाने मी सांगलो सर, का बाहेरून खंदक आहे बा इकडे. हा खंदक आहे समोर, दिसलाय काय? एक मिनिट. हो दिसतोय खंदक. कारण खंद म्हणजे मोठ, ते इकडे ते पाणी यायचं अजून, पावसाळी पाणी अजून येतं इकडे या साईडला समोर. आणि हा घोड्यांचा रस्ता मग दाखवला तो खालती. आपण फिरायला जमतोय बरोबर की नाही. हे बघ सर, हा समुद्र चौकोन मग दिसतोय ना, हे सैनिक निवास. कारण राहण्याचं संरक्षण सिक्युरिटी हा पण राणीचाच मला आहे सर. आणि ते मोठं बुरुज, दर्या बुरुज, पण तुम्हाला खरं वाटणार नाही, पावसाळी त्या बुरुजावरून लाटा येतात. कारण 120 फूट उंच आहे, 36 मीटर. कारण आग वारा पाणी याच्यावर कोणी जाऊ शकत नाही, किती काय झालं तरी. हां तुम्ही किती काय पण करा, किती पोहणार असेल तर बुडणारच पाण्यामध्ये जाऊन. इकडे थांबा समोर, आपण त्या बुरुजापर्यंत फोटो घेऊया. या इकडे खाली, किती भारी वाटतं बघा ना एकदम मस्त. मॅडम लेफ्ट साईडला गोवा 150 किलोमीटर, डाव्या साईडला गोवा जवळ आहे.
मुंबई जवळ 250 किलोमीटर वरून आहे, 500 किलोमीटर मुंबई, पण समुद्रमार्गी अंतर जवळ असतं. पाकिस्तान जवळ, म्हणून आतमध्ये येतात ना. अजून कसा आला तो समुद्रमार्गी झाला. समुद्रमार्गे जास्त धोका आहे जमिनी. हो, आपल्याला धोका जास्ती समुद्रापासूनच होता. महाराजांनी आधीच ओळखलं होतं बघा, म्हणून ते भिंत बांधले पाण्यामध्ये. सांगतो मी तुम्हाला, इकडे पुढे सांगतो, इकडे नको, पुढे सांगतो या बुद्धीला. शत्रूंच रिपीट करा या. कुठला? आत्ताची सगळी शत्रूंची नावं सांगितली पोर्तुगीज बद्दल. हे बघ, आता जे आपल्यावरती हल्ले करायचे की नाही, डच, इंग्रज, पोर्तुगीज, पण ते जास्ती करून पोर्तुगीज आपल्याला मदत करत होते. कारण आपले जे आपल्या आडमर उभं झालं, म्हणजे जे तुम्हाला डॉक्युमेंट सांगितलं गोदी, ते जहाज बांधणी पोर्तुगीज करत होते. कारण पोर्तुगीज गोव्याला होते बघा. मग आजच्या उद्या शिवाजी महाराजांना प्रश्न पडला की आता आजच्या उद्या पोर्तुगीज पळून जातील. तर रात्री पळून गेले 2 वाजता. मग त्यावेळी महाराजांना प्रश्न पडला, आता हे पळून गेले, आता आपण जहाज कशी बांधणी करायची, आरमार कसं उभा करायचं. मावळ्यांनी काय सांगितलं, तुम्ही घाबरू नका, आम्ही कसं ते बघून घेतलंय कसं बांधणी करत होते ते. आणि त्यापासून ती गोदी तयार झाली. समोर जे डॉक्युमेंट गोदी बांधली ती मग तुम्हाला सांगितलं, तिकडे रामेश्वरच्या तिकडे गोदी बांधलेली बघा, त्या जहाज बांधणी त्यावेळी उभारली. नंतर आपलं आर्मर उभं केलं आणि आपल्या स्पेन कडून जास्ती तलवारी येत होत्या. स्पेन कडून? हो. पोर्तुगीज कडून आपण जहाज बांधणी करून घेतली आणि स्पेन कडून तलवारी, आणि ब्रिटिशांनी वाट लावली. ब्रिटिशांनी वाट लावली आणि मुघलांनी पण वाट लावली. मोगलांनी जास्ती नाही, ब्रिटिशांनी जास्ती वाट लावली. त्याने काय होतं, मराठ्यांचं नामोनिशाण करून टाकायचं, असं होतं. काही ठेवायचं नाही शिल्लक. नष्ट केला ना किल्ला, म्हणजे नष्ट म्हणजे हे केलं. ते काय करायचे माहिती आहे, ज्या मूर्त्या वगैरे आहेत ना, ते लपून पळून घेऊन जायच्या. मग आपले मावळे काय करायचे, त्यांच्या हाती लागू नये मग जमिनीवर रुपवून ठेवायचे. त्यात आपल्या सापडतात बघा. आता जिकडे तिकडे मूर्त्या सापडतात ना, त्या मावळ्यांनी ठेवलेल्या आहेत त्या. आता याला पंढरपूरला वगैरे नाही सापडत होते मधी, कारण यांनी कसं अफजल खान सर्व हे करून टाकलं होतं, लूटमार करून टाकले, माहिती आहे ना. मग ते दिवा लावण्यासाठी, कारण वारा असला तरी वाद जाणार नाही बघा. आणि त्यावेळी त्याला तेल कसायचं, कड्याचं तेल आणि तागाची वात, ताक. आता कोणी जायचं हे काही कडनं. हा जुना किल्ला सर, 5 एकर बांधलेला. हा बघा, एवढाच किल्ला होता दोन्ही साईडने. कारण हे दोन्ही साईडने महाराजांनी भाग वाढवलेला आहे पूर्ण. आणि हे दगडी दिसतात ना, ही सर्व सैनिकांची घरे आहेत, सोल्जर क्वार्टर्स. कारण त्या किल्ल्यामध्ये 1500 सैनिक होते, 1500. सकपाल, सावंगेकर, सारंग, चव्हाण, सावंत. बघा माईक आहे अजून इकडे, इको येतोय बघा, आवाज घुमतो. सावंगेकर, सारंग, चव्हाण, सावंत. सावंगेकर थांबा इकडे. बघितलात किल्ला किती मोठा आहे तो, खालून वाटत नाही किल्ला. मग लिंबाचं झाड दिसलं का तुम्हाला कुठे? नाही, कुठेच दिसलं. मग अशी आपण ध्वजस्तंभ हे नवीन बनले तिरंगा. पण महाराजांनी ज्यावेळी किल्ला जिंकला आदिशाहून 1653 साली सर भगवा झेंडा या ठिकाणी फडकवला होता बघा. ही खरी निशाण तिकडे, हा डोंगर तो खांब आहे ना, त्यावेळी तो लाकडी होता तिकडे. कारण 2 ठिकाणी महाराजांनी भगवा झेंडा फडकवला. सर एक प्रचंड तोरणागड पुण्याला आणि आपल्या जर किल्ल्यावरती. आता हे खांब काय करतात, समजा गावामध्ये काय वादळ झालं, तुफान झालं, तर मेरिटाईन बोट त्यावर बावटा लावतात मच्छर बोटना इशारा देण्यासाठी. मग कसं 1 नंबर तुफान, मग 2 नंबर तुफान असं बावटा लावतात. पण बावटा कसा कपडे वारा इकडे भयंकर असतो. त्रिकोणी पत्र लावला की त्रिकोणचे 3 कोण, 3 नंबर तुफान. आता 1 नंबर कसं दाखवायचं, तर आयचं एकच पट्टी लावणार, लांबून दिसणार बघा. सर मग आता आपण दोन्ही मार्ग चालू, भुयार मार्ग हे 3रं बंद आहे, अंडर वॉटर. हे पाण्याच्या खालून गेलं झुडपांच्या वाड्यामध्ये. कारण शेवट आपली सजा होती झुडप, तर त्यांच्या देवघरामध्ये उडायचे. एक मावळा घोड्यावरून बसून जाऊ शकत होता बघा. एवढं उंच आहे बघा भुयार मार्ग. कुठून निघतो हा? ते झुडपांच्या वाड्यामध्ये, गावात वाडा आहे त्यांच्या वाड्यात जातं ते. हे बघ बेलाचं झाड, शंकरच्या पिंडीवर वाहतात ना बेल, ते पायाला मार्ग होता. शत्रू दिसणार नाही बाहेर, डायरेक्ट देवघरामध्ये उडायचं जाऊन घरात. पायाला मार्ग होता. ही भुयारच आहे का? हे बघ दाखवतो, इकडे नाही या. हे बघ भुयार मार्ग अरे बापरे, किती खतरनाक आहे बघा. कारण एक मावळा त्यावेळी घोड्यावरून बसून जाऊ शकत होता. मग दगड करून म्हणजे रॉक. जाऊ नको पुढे. तुम्ही आता मालवण किल्ला सिंधुदुर्ग
तिकडनं ओझरवरून कांदळगावला गेलाय बघा. तुम्ही थोडक्यात कोल्हापूरचा पन्हाळ किल्ला बघितला असेल. कोण जाते का भुयाऱ्यातून? ऐका जरा, पुरी पन्हाळ किल्ल्यावरून लिंबू सोडलं तर जात कुठे होतं भवानी मंडपपर्यंत. तर लिंबू हे नुसते सोडत नव्हते, पुरी संदेश होता खलिता. आता जे आपण मेसेज पाठवतो लिंबू आले की समजायचं की काहीतरी लढाई करायची खुणा होती. आणि त्यामध्ये कुठे कोणते भलजी नाही बहुरूपी बहिर्जी नाही. कधी कोणते विकार घ्यायचं. त्यामध्ये एकच ओळखत होते, महाराज ओळखायचे पण कोण बाकी ओळखत नव्हते. कारण औरंगच्या पुढ्यात दीक्षोत्तर जेवून गेले त्याला समजलं नाही. जेवण कसे गेले तर मुस्लिम रूप धारण जेवून गेले पुढ्यातून. जेवून गेले. जेवण म्हणजे जेवले पुढ्यात, पण कसं मुस्लिम रूप धारण करून जेवून गेले पुढ्यातून. गेल्यानंतर समजले महाराजांचे मावळे आहेत म्हणून. कारण भटजी नाही का रामोशी होते शिकारी, आणि त्यांनीच महाराजांनी त्याला मावळा निवडला होता. बघून हे काम कसा करता येतो. बरं, सिंधुदुर्ग किल्ल्यातून जे भुयार जातं ते कांदळगावला गेलेले आहे. ते कुठल्या तर गणपतीच्या गावी ओझरवरून गेले ते, ओझरवरून अच्छा. कांदळगावला. मग ते समुद्रातून कसं भुयार खोदलं? ते दगड करून अच्छा. म्हणजे रॉक, हे पण तसंच आहे. आता इकडे बलीकडे गेले तर बीच आहे बघा समोर, पण दगड करून तो भुयार मार्ग काढलाय. आता कोण काढू शकत नाही बिलकुल. पहिली भुयार मार्ग होती आतमध्ये, पूर्ण पाण्यातून भुयार मार्ग कोण काढू शकत नाही, खालून दगड करून असं आहे ते. कारण मालवण किल्ला पूर्ण पाण्यात आहे बघा, पण 7 किलोमीटर लांब आहे ते भुयार मार्ग. संध्यापासून टॉयलेट महत्वाचं तिकडे दाखवलं होतं मग अशी मी तुम्हाला बोललो काय, पुढे तुम्हाला दाखवतो देवस्थान सारखं आहे बघा कमानी. हे टॉयलेट आहे. मग छत्रीची गरज नाही बघा, डायरेक्ट आउटलेट ड्रेनेज. आता सध्या ते बंद आहे. शिल्लक आहेत बघा. हे मोकळं मैदान सगळी सैनिकांची. गरज, सोल्जर क्वार्टर्स, सकपाळ, सावेकर, सारंग, चव्हाण, सावंत. आणि हे तुम्हाला मी नावं सांगितलं ना मॅडम, ती अजून गावात घर आहेत त्यांची. आणि प्रत्येकाच्या घरी ढाली तलवारी आहेत अजून. दसऱ्याच्या वेळी ते ओपन करतात, ते खगडं वगैरे पुसतात बघा त्यावेळी. पुसायला त्यावेळीची मूर्ती अजून आहे बघा, महाराजांच्या काळातली महिषासूर मधील भवानी माता, त्यावेळीची मूर्ती अजून आहे शिवाय महाराजांच्या काळातली बघा. बघा आता दिसलं का आपल्या 4 बाजूला पाणी, हे बघा समोर पाणी आहे बघा, तुमच्या तोंडासमोर बघा. आपल्या भोवती पाणी आहे मॅडम, हे बघा पुरं पाणी आहे बघा समोर. इकडं पण पाणी आणि इकडं पण. हा बघा ना, ते विहिरीतून वर आलेलं बघा, ते पाईप लावलेले आहे समोर खांब. हे पण विहीरच आहे. हे हिरवं झाड आहे ते. हे हिरवं झाड ते पण विहिरच आहे. पण आताचे कलाकार वेगळे आहेत, पाणी पिऊन बॉटल आणि टाकतात. आता हे बघा ना, ते समुद्र धान्य कोठार, कुठली खाली इमारत ब्लॅक कलर, वर व्हाईट डिस्टो ब्रिटिश खाली बांधकाम आहे. मग ते कोणी घेतात PWD, वरचा येते पब्लिक वर्क डिपार्टमेंट. मग त्याच्यामध्ये रस्ताच घेऊन जायचं, रस्ता पाहिजे जा बघा दिसतोय. कारण रेल्वेचा कसं ट्रेनची रोड आहे बघा, इकडे एक चाक तिकडे एक चाक, याच्यावरून गाडा जायचा बघा. बघा रस्ता अजून आहे बघा मॅडम, पहिल्यातलाच पूर्वीचाच रस्ता अजून आहे बघा. आता कोण दगड लावणार नाही असा मुळात. आता हा दगड काय, तो झाड बांधणी करायला, मोठी बांधायला, मग दरवाजे दाखवलं होतं मग तुम्हाला दरवाजे जवळ, हा तोच आहे तो. ते आणून ठेवलेले आहेत, आता कोणी उचलणार पण नाही. भवानी मंदिर छोटं आहे जरा. मोठं आहे वाटतं तुम्हाला ते, हे बघा असं लांब आहे बघा तिथपर्यंत. दगडाची. हा मग तेवढं एवढंच नाही आहे. हे कसं आर्किओलॉजी ते बांधायला देणार नाही. मूर्ती आहे ना ती जशी तशी राहायला पाहिजे बघा, तशीच आहे बघा मूर्ती. ती इकडे दिसते बघा, ते कॉर्नरला ती बघा काय, ती दगडामध्ये एका दगडामध्ये कोरलेलं आहे पाशाने. मंदिर भिंती जी साईड आहेत का मोठे मोठे आहेत बघा. किरे केवढे लांब आहेत बघा ना, का दगडी किती लांब आहेत बघा ना. बघा मूर्ती बघून खुश होणार. तो दिवा आहे, दिवा आपण आता दिवा लावतो ना लॅम्प, त्याला लांबन दिवा असं नाव आहे. आणि ती मूर्ती मग तुम्हाला सांगितलं होतं की आपले मावळे काय करायचे, शत्रूंच्या ती मूर्ती लागू नये म्हणून जमिनीमध्ये रुपून ठेवायची बघा. ती मूर्ती नंतर मिळाली ग्रामस्थांना 1997ला, म्हणजे काय 97ला. कुठे सापडली, इथे जमिनीने रुपलेली होती खाली. हवा लागत होती, पण तुम्हाला इकडे जरा तरी हवा लागते काय बघा. नाही पण उंचावर असून कशी काय हवा लागेल सांगतो तुम्हाला. आता जरा पुढे गेल्यानंतर हवा लागेल, इकडे खाली गेल्यानंतर हवा लागेल. त्याला कारण नाही, कारण या ठिकाणी एक खगोल शास्त्रीय शोध लावलाय. खगोल तुम्ही कुठला सर, तर हेलियमचा शोध लावलाय. हेलियम सर, हेलियम म्हणजे एक ही सूर्याचा हलका वायू. आपण जो पुण्यामध्ये गॅस भरतो त्या शोध लागलाय 1868.
त्यावेळी या ठिकाणी अमेरिका एक शास्त्रज्ञ होता की त्याचं नाव होतं जॉन्सन फ्रेंच. त्यानं सूर्याचं अंतर जवळ कुठून मिळतं ते बघायचं होतं. सर ॲक्च्युली काय झालं, या ठिकाणी एक खग्रास सूर्यग्रहण होतं बघा सर. कारण खग्रास आणि दोघांनी फरक आहे बघा. खग्रास कसं आहे, ठराविक जाग्यावरून दिसतं, खरं सूर्यग्रहण सहीकडून दिसतं. मग त्यांनी या ठिकाणी दुर्बीण रोखली, मग टेलिस्कोप लावला. त्यात मेन म्हणजे साहेबाचे ओठे म्हणतात. साहेब का इंग्रज गोरे लोक म्हणजे त्यांना पदवी दिली होती. हे चौकोन भाग हे साहेबाचे ओठे आहेत. हां, नंतर रेक्टोसोनिन सापडलं हेलियस. हेलियस म्हणजे गिरीभाषेत सूर्याला हेलियस म्हणतात, गिरीभाषेमध्ये सूर्याला हेलियस म्हणतात बघा. नंतर नॅनोमीटर एक येते सूर्याभोवती म्हणजे सर अशी कडे दिसली, रिंग दिसले डायमंड कलर. मग त्यावेळी त्याने समजलं की हेलिम आहे म्हणून. मग दरवर्षी 18 ऑगस्टला हेलिम साजरा करतात, हेलिम डे. काही खगोलशास्त्रज्ञ कॉलेजचे विद्यार्थी येतात. पृथ्वीपासून सूर्याचं अंतर या ठिकाणी जवळ आहे. कारण जगात पहिला शोध इकडे लागला आहे. नंतर गुंटूर आंध्र प्रदेश म्हणाले हेलियमचा पाळणाघर समजतात जन्मस्थान. म्हणून दरवर्षी 18 ऑगस्टला या ठिकाणी गॅस फुग्या उडतो. मोठा कार्य म्हणतो 18 ऑगस्ट. कारण सूर्याचं केंद्रबिंदू या ठिकाणी मध्यभागी आहे सर. म्हणजे अख्ख्या पृथ्वीवर सूर्य बघा इकडे बघायला होतं का, सूर्याकडे बघा, समोर आहे बघा तुमच्या सूर्य लेफ्ट साईडला किती आहे बघा. बघा खरोखर बघा, कारण केंद्रबिंदू मध्यभागी आपल्या 3 ठिकाणी दुर्बीण लावली. तो 1 नंबर ओटा आहे, हा 2 नंबर आणि तिसरा सक्सेसफुल आहे बघा. म्हणाले हेलियमचं पाळणाघर समजतात. नंतर मी तुम्हाला फोटो पाठवतो. ज्यावेळी हेलियम साजरा करतात फुगे उडवतात, इकडे दुर्बीण लावलेली असते बघा, त्यावेळी तुम्हाला समजणार. दरवर्षी 18 ऑगस्ट लक्षात ठेवा. इकडे यावं लागते बघा गारवा. थांबा इकडे. आता जादूचा प्रयोग बघा मॅडम, खरोखर जादूचा प्रयोग. म्हणजे त्यावेळेचे आर्किटेक्ट आणि आताचे आर्किटेक्ट किती फरक आहे बघा सर. मग आपण सरळ तोप बघितली, पण ह्या तुम्ही नाव काय दिलंय बघा, जखणीची तोप. ती जखणी म्हणतो की नाही, डाकीन चटकीन म्हणजे भूत पिशाचं अळवट सैतान. मग ही तो वेगळी आहे बघा. ही बघा, ही रिंग रिंगई बजवले कलाल बांगडी. असं कुठे मुरुड जंजिरा. तर याचा जो गोळा आहे तो फिरत जाणार, फिरकी गोळा फिरवून जाणार. कारण एवढा होला असता भगदार पडणार बघा. आणि हे बघ स्टँड आहेत, मग तुम्हाला मी दाखवले होते. असं मारा करतोय तोंड इकडे नव्हतं, कारण इकडे मारा करणार. समजा काही मावळ्यांची गडबड झाली, त्यांच्याकडे माईक नव्हता मॅडम बघा, विदाउट माईक. हॅलो 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 ते बघा तिकडे बघितलं की त्या लोकांनी इकडे 17 मीटर 2.1 ऐकू येतो बघा. परत बघा, जय भवानी ते बघा. म्हणजे जसं मोबाईलची रेंज असते फुल तशी आहे बघा. आता इकडे मन्ना आवाज येणार नाही बा सर. बघा येतो काय आवाज, या दाखवतो. मन्नाचा आवाज येत नाही मॅडम. या पण सिद्धीने कोणी तर बांधला तो नंतर काबीज केला. पहिला किल्ला कुणाचा होता, राम पाटील. मग नंतर तो कोणी घेतला, पिरम खान. मग नंतर तो हफसीने घेतला, सिद्धी हफसी. हे बघा, हॅलो हॅलो रेंज गेली बघा. बघा इकडे येत नाही, कारण डिस्टन्स कमी झालं बघा. 17 मीटर 2.1 पाहिजे तर तुम्हाला इको येणार. आणि इकडे वारा किती आहे बघा. पेन बघा, हे बघा दाखवते इकडे. हे बघ पेन माऱ्यांची बोरू. थोडक्यात आताचं मार्कर त्यावेळी शाईने होती बघा. ही चांगूने, याला फळं येतात काळी, ती शाई म्हणून वापरायची. याला फळं येतात बघा काळी या झाडांना. महाराजांच्या खाली पेनं बघा, बोरू बोरू हे बघा, कोणी काढून टाकलंय तेव्हा समोर दिसत आहेत. म्हणजे आताचा मार्कर थोडक्यात. त्याला टोक काढायची, हा शाईमध्ये बुडवायचं. ते बोरू आहे ते सर्व दिसत आहे ते. आणि हे जर शाही बनवायची ते नाही, हे बघा या दाखवतो. हे बघा इकडे, हे बघा याला काळी फळं येतात बघा, त्याला चांगुली म्हणतात. आता कामिजांगरे सर्कल सेनापती होते. दर्या दर्या सारंग. कारण सर समुद्रामध्ये काय करायचे की जकात टोल घेणे. कारण ब्रिटिश काय करायचे, आपल्या हद्दीत येऊन व्यापार चालवायचे. कारण जकात देत नव्हते. त्यांना फसवण्याचा अंग्र्याने काय केलं सर, एक फसवा किल्ला म्हणून केलं, डमी फोर्ट. समुद्र डोंगर आहे बघा. बघा डोंगराला अगदी निर्कुमिती तटबंदी केली आहे, किती ब्लॅक कलर वरून पट्टीस आहे बघा. कारण मग तुम्हाला बोललो होतो लेफ्ट साईडला गोवा जवळ आहे, 150 किलोमीटर. गोव्याला होते पोर्तुगीज. का डच होते, वेंगुल ब्रिटिश होते मुंबईला. मग इकडे येते की नाही, त्यांना खरा किल्ला दिसत नव्हता. किल्ला समजून त्या किल्ल्यावर त्याला चढवायचा. आता ब्रिटिशकालीन बोटी वेगळ्या होत्या, लांब नांगरपट्टी. कारण इंग्लिशमध्ये ही सेफ, त्या तुटाव्या. त्या बुजासमोर बाहेर
400 मीटर अंतरावरती आतमध्ये एक भिंत बांधली समुद्रामध्ये. ती जमिनीपासून 14 फूट उंच आहे. आता आपल्या हद्दीत येऊन परक्यांच्या बोटी का तुटतात? शोध कधी लागला? 1955 साला 95ला पुण्यातला ग्रुप होता गुच्ची ग्रुप. त्याने काय केलं सर, पाणबुडी सोडून ड्रायव्हिंग केली भिंत बघायला, खरोखर भिंत आहे की नाही. मग भटकंतीवाले मिलिंद गुन्हा जेवण गेले, त्या टीव्हीवर दाखवल्या स्टार माझ्यावरती. अशी समुद्रात भिंत करा, आपल्या बोटी फ्लॅट आपल्यावरून जायच्या आणि त्यांच्या नागरहोडी खालून तुटायच्या. नंतर 2 गॅपच्यामध्ये खंदक होता सर, कारण खंद म्हणजे मोठ. पूर्वी खंदमध्ये पाणी सोडून मगरी सोडत क्रोकोडाईल, शत्रू आतमध्ये येऊन आले तर मगरी खाऊन टाकणार. खंदकामध्ये खंदकामध्ये त्यावेळी पाणी असायचं, आता नाही आहे. का देवगिरीला अजून आहे दौलताबादला. आणि त्यावेळी काय करायचं महत्त्व मी गणपण दाखवले. त्यावेळी बंदुका नव्हत्या, नंतर ठाकणे बंदुका झाल्या. मग त्यावेळी गरम तेल करून होतायचं हॉट ऑइल. शत्रू खाली असला तर वरून गरम तेल करून होतायचं देवगिरी दौलताबाद. हे धान्य कोठार वरती जायचं आहे काय नको बस. आता आपण तलावाची माहिती घेऊया. चुन्याचं खाणं मिक्सर मशीन, पुरी चुना कसं बनवायचं ते मिक्सर मशीन बघायला भेटेल. आणि गोड्या पाण्याची विहीर. मग आपण परतीला गेलो. बरं एक प्रश्न विचारू का? विचारा बिंदास. पाण्यात भिंत कशी काय बांधली? सांगतो तुम्हाला. आता पाण्याची भिंत बांधली, ते दगड टाकून घेतले पहिले. मग तुम्हाला मी कोरस दाखवले ते खाली शेवाळी, त्याला शार्प म्हणजे धार होते भयंकर. ती केमिकलची गरज नाही. आता आपण फेविक्विक वापरतो, त्या शेवाळीने दगड चिपटून जाणार. आता इंग्लिशमध्ये व्ही असं आहे, त्याची टोकदार झाली बघा. आणि आता पण मध्यंतरी पाणबुडी सोडून बघितले होते भिंत बघायला, मग त्याच्या सर्व जेलीफिश आहे. आता ते स्कुबा करायला जातात ना, ते पूर्ण लाल होऊन येतात. कारण जेलीफिश एकदम पॉयझन करून सोडतो बघा. पॅरालिस होणार तुम्हाला, असं एकदम डेंजर जेलीफिश आहे. त्याच्यामध्ये अजून एक जेलीफिश आता पण त्या भिंतीवर सर्व असे आहेत जेलीफिश. आणि आता जर एखादी मोठी बोट आली तर बाहेर थांबते, आतमध्ये येत नाही. कारण आता रडार यंत्र आहेत, त्यांना लगेच समजतं कुठे दगड आणि काय आहे ते. बरं ती नुसतं बोतायचं काय असं की ते व्ही शेप भिंतीचं बनतो खाली? विष आपोआप बनणार, जसं शेतू बांधलं तसं दगड टाकून. हे बघ असा कसा भिंत झाली, कशी तयार झाली ती भिंत. दगड टाकायची. तुम्हाला भिंत बघायची असेल तर विजयनगर रस्ते म्हणून पुस्तक आहेत बघा खाली विकायला, त्याच्यामध्ये भिंत दाखवलेली आहे. बरं गोडावन इकडे जाणार. धान्याचं कोठार भयंकर मोठं आहे बा, 12 शतकामधलं. ही एकच इमारत राजाभाऊच्या काळातली. बाकी आपण बघितलं सर्व शिवाजी महाराजांच्या काळातलं. दुपारी एकदम गारवा असतो इकडे सर. या इकडनं या. हे मॅडम घरी टाकलं नेऊन आपण पेरतो की नाही शेती करताना, तसं त्याचं बी येणार सर्व उजून येणार बोरू घराजवळ. ते बी आहे सर्व त्याच्यामध्ये. त्यावेळी कसं होतं माहिती सर, त्यावेळी धान्य पोत्यावर ठेवायचं नाही, मोकळं. आता जे आपण उभं आहोत हा कोबा नंतर टाकलेला आहे, ते वरती होल आहे, त्यातून धान्य टाकायचं. मग त्याला कीड लागत नव्हती बघा. हे काची आहेत, इकडे पुढे फळ्या होत्या बघा. आता मस्ती डायलॉग आली होती, का राजा भोज और का गंगू तेलीन. तुम्हाला थोडक्यात तुमच्या पणाची स्टोरी सांगतो. पुरी पणाला काय करत, धानकोड बांधायला गेले की कोसून पडायची, बांधकाम टिकत नव्हतं. मग का, मग त्या ठिकाणी बळी जायचा प्रकार होता. आता बळी कोण पाहिजे होतं, प्रेग्नेंट बाई. तर जवळच एक गंगू तेलीन नावाची व्यक्ती खेडेगाव जवळ होतं. राजा भोज हे मोठे व्यापारी होते. व्यापारी असून सुद्धा गंगू तेलींच्या पाया पडत गेले बळीदानासाठी. आणि सर गंगू तेलीन मान्य केलं आणि गंगू तेलीन स्वतः पुत्रासहित बळी जायला तयार झाले. बळीदाने सांगितलं ज्या ठिकाणी बळी जाणार तुम्ही नंतर धानकोड बांधाल, मग 3 मुलींची नावं द्यायची. तिला 3 मुली होत्या, गंगा यमुना सरस्वती. मग ते पणाला डॉयलॉग आहे, का राजा भोज और का गंगू तेलीन. का राजापेक्षा गंगू तेलीन गरीब व्यक्ती मोठी झालेली आहे. परंतु सर आजपर्यंत कोणाला माहीत नाही, ज्यांच्याकडे तेली म्हणतात, तेली नाही ती तेलीन होती ती. का राजा भोज और का गंगू तेलीन असा अर्थ आहे. इकडे पुढे त्यावेळी कसं होतं, रेन वॉटर हार्वेस्टिंग, पावसाने साठवायचं. आता लिकेज आहे सर, किती पाऊस पडलं पाणी थांबत नाही. आणि जे चौकोनचे दगड आहेत बघा ठोकळे, हे त्यावेळी ट्रॅकिंग करा, रॉक क्लाइम्बिंग. पण बघा सर पावसाळ्यात एवढं पाणी साठलं असतं आता, पण तुम्ही दिसतं काय बघा. आणि पाणी असतं तर अपघात घडले असते. तर याचा इथं वेगळं आहे, पेशवे इंग्रज एकत्र आले सर आणि तुझ्यानं केलं 30 वर्ष. मग त्यानं काय वाटलं, त्या अंगण्यानं काय वाटलं, ब्रिटिशांनी याचं पाणीच प्यायला द्यायचं नाही, पूर्ण लिकेज करून टाकायचं. तर याला एक दगडी होती आउटलेट,
ती चावी काढून टाकली आणि त्यापासून पाणी लिकेज झालं. मग किती पण पाऊस पडलं पाणी थांबत नाही सर. तेव्हापासून ते लिकेज काढताच येत ना. काढलं असतं लिकेज, पण कसं कोबा टाकला असं गव्हर्नमेंटने पण अपघात घडले असते सर. याच्यात मी उड्या मारल्या असत्या. कारण आता हे कलाकार वेगळे आहेत. मग कलाकार म्हटलं समजायचं आपण काय आहे ते. कारण मी तुम्हाला सांगतो आता हे बघा 28 झाडं आहेत बघा दिसत आहेत. तेवढं पाणी असताना मी फोटो काढून ठेवलेला आहे. मी तुम्हाला यातला फोटो नंतर पाठवतो पाणी आहे की नाही ते. बघा दिवाळीला पाऊस पडलेला याच्यात पाणी होतं. कारण 2 दिवस पाणी दिसणार लगेच निघून जातं बघा. पण विहिरीमध्ये पाणी अजून आहे. कारण आपण म्हणतो देवाची करणी नारद पाणी. बघा तिकडे विहीर आहे खाली, पण तेव्हा पण आता कलाकार वेगळे आहेत. स्टार काढून कागद टाकतात आतमध्ये, पाणी पण बॉटल टाकतात असे कलाकार आहेत. या इकडे आता आपले 2 पॉईंट आहेत फक्त. या बोटी तुटायच्या त्या ते विचारतात ते सर. म्हणलं दुसरी कुठली दुसरी नाही कोण सांगायला. ते काय चढाव आहे मध्ये. हा पण खंदक होता, पण याच्यामध्ये जाळ करून ठेवायचं लाकडे पेटून वगैरे. मग कुठल्याही पण शत्रू आतमध्ये येऊ नये. हे बघ सर हा चुन्याचा खाना. या पुढे या. ते गोल रिंगण आहे ना त्याला चाकाय बा दगडी आणि त्यावेळी ते बैल फिरायची बैल त्याला गाणं असतो ना चुन्याचा गाणा. आता बघा हे शिवाजी महाराजांच्या काळातलं आहे आणि आता गव्हर्नमेंटचा पुढे आहे बा तिकडे क्रेनच्या बाजूलाच आहे बघा समोर. दाखवतो मी तुम्हाला नंतर. एक मोठा दगड गोल हा ते काय दिसतोय तो काय दगड आहे तो बघा. वडायचा तो बघा तिकडे समोर तेव्हा जात्याचा पॅड ते काय समोर आहे बघा. आणि इकडे विहीर आहे बघा सर. मध्ये बोल नका. इकडे विहीर आहे बघा सर. ती विहीर आहे बघा समोर. हे बघा घोड्याच्या नालीप्रमाणे नाला आकृती पिंडीसारखा आकार. त्या विहिरीमध्ये पाणी आता पण आहे. गोड्या पाण्याची विहीर. सनसेटचा फोटो काढा पाहिजे तर सनसेटचं बघा समोर आहे तुमच्या. हा पाण्यात टाका आहे. पुरी घोडे पाणी प्यायचे, पण घोडे खाली उतरणार होते सैनिक पाणी कोणी देणार. आणि सर खरा घोडा कधीच बसत नाही बघा. उभा बसला की संपला. कारण झोपते पण एका वर्षी विसरून घेऊन देतो. घोड्याकडे लक्षात ठेवा. असा एक पाय उचलणार तो ठेवणार पण दुसरा उचलणार. म्हणून आपण एखाद्याला म्हणतो बा घोड्यावर का कशाला उभा राहिला खालती बस म्हणून. तो प्रकार आहे तो. आता मस्त मी डायलॉग मारली होती का राजा भोज और का गंगू तेलीन. तुम्हाला थोडक्यात तुमच्या पण्याची स्टोरी सांगतो. पुरी पण्याला कसं करत होतं ते की धान्यकडे बांधली कोसून पडायची म्हणजे बांधकाम टिकत नव्हतं. मग का मग पूर्वी बळी द्यायचा प्रकार भरपूर होता. आता जरा बळी कमी झालेले आहेत. मग त्यावेळी एक गंगू तेली नावाची व्यक्ती राहत होती. खेडेगाव गाव जवळ होतं. आता राजेहून मोठे व्यापारी होते सर. व्यापारी असून सुद्धा गंगू तेलींच्या पाया पडायला गेले बळी जाण्यासाठी आणि गंगू तेलींनी मान्य केलं. आणि गंगू तेलीन स्वतः पुत्रासहित बळी जायला तयार झाली. बळीतांनी सांगितलं ज्या ठिकाणी बळी जाणार तुम्ही ज्या ठिकाणी धान्यकोटं बांधाल मग 3 मुलींची नावं द्यायची. तिला 3 मुली होत्या गंगा यमुना सरस्वती. म्हणून ती पण्याला समाधी आहे आणि म्हणते डायलॉग आहे का राजा भोज और का गंगू तेलीन. का राजापेक्षा गंगू तेलीन गरीब व्यक्ती मोठी झालेली आहे. पण आजपर्यंत ती धान्यकोटं एका जागेवरती टिकलेले आहेत बा. एक पण पडलेलं नाही बघा. म्हणते हे आहे पण कोण होती तेलाची खाली तेलीन होती ती. का राजा भोज का गंगू तेलीन असा अर्थ आहे.